आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सगळे दिवस आपण तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. मी प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. कलीसिकरास पत्रामध्ये कलीसिकरास दुसरा अध्याय 2 पासून. कलीसिकरास पत्र 2 वचन तो प्रयास यासाठी की त्यांच्या मनात समाधान व्हावे, प्रेमाने तर एकमेकांशी बांधले जावे. आता आपल्या जीवनामध्ये देवाने काहीतरी बुद्धी किंवा शिक्षण दिलं असते ना, तेव्हा त्याच्यामध्ये एकमेकाशी चांगले संबंध किंवा चांगला संवाद तो बांधला जातो. आता जर आम्ही देवाबरोबरच एक नातं किंवा एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाशी किंवा सवाशी आपलं चांगलं एक नातं असतं, बरोबर, तेव्हाशी बरोबर जोडता आलं पाहिजे. आणि जर आम्ही जोडतो तर व्यवस्थितपणे आपल्या सगळ्याशी संबंध चांगले बनले जातात. जीवनामध्ये देवाशी आपलं एक नातं सगळ्यात श्रेष्ठ मध्ये जोडलं पाहिजे. देवाशी ज्याचं नातं जोडले तर तोच मनुष्य सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळ्याशी एक पवित्र नातं जोडलं जात असत. ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्या विपुल मिळावी व देवाची बुद्ध म्हणजे ख्रिस्त याचे ज्ञान त्या समजून घ्यावे. आता आपल्याला ख्रिस्ताचं ज्ञान मिळालं पाहिजे आणि हे जर ज्ञान मिळालेलं आहे आणि त्याचा समजच म्हणजे ईशामध्ये आता वचन जो एक आत्मा आहे समजून घेणं, कोण्या गोष्टीमध्ये सगळ्या बाबतीत समजून घेणं. जर मनुष्य समजून घेत नाही त्याचा राग येतो, नफरत होतो, निंदा होते, द्वेष असते, अनेक प्रश्न शरीरामध्ये प्रवास करत असतात. तर आपल्या हर एक व्यक्तीसाठी चांगला अनुभव आपल्या जीवनामध्ये आलाच पाहिजे. मनुष्य जो असतो ना तो नम्रता बनायला कधी बघत नाही. मला सांगा, माणसं नम्र बनतात का बनू शकत नाही? कारण स्वभाव तसा. ते 23:12 मध्ये जो नम्रेल तो पुढेच येईल आणि जो कठोर हृदयाने बनेल तो कौजूर. अशी परिस्थिती. देव माणसाला नम्र लोकांना एकदम उंच जागेवर ठेवतो आणि कठोर जे लोक आहेत त्याला एकदम खाली ठेवतो. म्हणजे त्याचं नाव आहे का? तर इथे वचन आपल्याला पौलाच्या द्वारे काही शिकवलं जाते. ज्ञानाची पूर्णता की ही संपत्ती त्याला विपुल ज्ञान. त्याचे ते ख्रिस्त हे याचे ज्ञान त्याला समजून यावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे आता निधी कशी आहे त्या गुप्ता. आता तुम्ही ज्ञान जर घेतलेलं आहे आणि ज्ञानाचा जर वापर घेतलेला आहे तर त्याचा फायदा तुमच्या प्रत्येकामध्ये हे बघा, आम्हाला ज्ञानाचं देवाचं एक ज्ञान मिळालं, बरोबर ना. आम्ही हे ज्ञान तुम्हाला इतर लोकांना ज्ञान मिळते पण ते विकाऊ असते. त्याच्यातून काहीतरी पैसे मिळणार या हेतूने ते ज्ञान जो नीतिसूत्रामध्ये 23:23 सत्य, शुद्धता, शिक्षण वेगळे विकून टाका. आज सत्य वेगळं आहे, सत्यता पण वेगळं आहे आणि विघ्न पण वेगळं आहे. समाजाच्या दृष्टीने अयोग्य चाललेलं आहे, देवाच्या दृष्टीने अयोग्य चाललेलं आहे. म्हणून मनुष्य समाधानी नाही. आता तुम्हाला विचार करायचा आहे की एक समाधान व्यक्ती कसा बनतो.
तुम्ही समाधानी आहेत? नाही. तुम्ही समाधानी आहेत? आवाजच नाही निघत ते काय सांगणार. अरे कोणताच मनुष्य समाधानी नाही. जो मनुष्य समाधानी असतो तो मोहित नसतो. बरोबर. आपल्या पाठीमध्ये मोह आहे. ये नाही ते नाही ते नाही. पण जो मनुष्य समाधानी असते जे आहे त्यात तृप्त होते. समाधान त्याला आपल्याला सगळं पाहिजे. बस 10 करोड जरी आले तरी कोण सांगणार आणखी 10 करोड नाही. अरे मनुष्य देवाच्या घरात येतो तर असा नाही पाहिजे. अगदी कधी कधी प्रार्थना सुरू झाल्या का आहेत आपल्यामध्ये दिसतात मला. अगदी उत्साही नाहीये. जे विचार दुसरे असले ना तर तुम्हाला 100% इकडे झोप येईल. जर विचार तुमच्या देवाबरोबर जर लागलेला आहे तर तुम्हाला झोप येणार नाही. तर तुमच्या जवळ एक सामर्थ्य येईल ते तुम्ही घेणार. विश्वासी व्यक्तीलाच ते आणि हेच आपल्या प्रत्येकाला मिळालं पाहिजे. मला प्रेषितांच्या कृत्यामधला 3रा अध्याय जो आहे, एक सुंदर नावाच्या दरवाजाजवळ एक भीक, पैसा 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 पैसा. आम्ही तेच भिकारी आहोत. रोज आम्हाला पैसा पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, अनेक प्रार्थनेचे मेन लीडर्स असू दे, पास्टर असू दे, कोणता सेवक असू दे, तो सुद्धा आणि त्याच्या जोडीला येणारे लोक ते सुद्धा पहिला पैसा निघाला पाहिजे. सामर्थ्य ते निघालं. नुसतं खोटं सामर्थ्य आहे ते विश्वासी लोकांना. काही खोटं सामर्थ्य निपत्तीमध्ये विश्वासाने येतात. कोणीतरी नाव सांगितलंय, तो विश्वास त्या माणसाच्या जीवनात असतो आणि तो विचार करतो की त्याला एवढं पावर आहे आणि तो त्या विश्वासात येतो. आणि विश्वासाने त्याच्यात काही स्वार्थ आहे की ते नाही बोलत. ज्या माणसाच्या जीवनात स्वार्थ आहे ती प्रार्थना जमीस येत. मी फक्त लोकांना बघतो काय चाललंय, काय होते, काय नाही. जिंदगी तुमचा पहिला आणि शेवट दिवस आहे. मी लोकांना सांगतो माझ्यावर लक्ष देऊन. पेत्राने हा शब्द दिलेला होता आणि आम्हाकडे पहा. काय अरे काय शिकले? आमच्याकडे. बघितलं तो विसरला. आमच्याकडे अनुभव आले अनुभव तिथे साक्षर. जे सत्य आहे ना ते बाहेर काढ. तेव्हा लोकांना कळेल की ह्यांच्या मागे देव आहे. देव कोणाच्या मागे असतं? ज्याकडे सत्य आहे, ज्याच्याकडे स्वार्थ नाही, तेव्हा देव आहे. हल्ली चमत्कार बघू नका. मी तुम्हाला सांगतो ही दुनिया दुष्ट आणि व्याभिचारी पिढी आहे. चमत्कार आहे इथे, नमस्कार आहे. जर तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मनापासून एक विश्वासाचा मार्ग आहे बरोबर, तर जीवनात चमत्कार आहे की देव माझ्यामध्ये आहे. ज्याच्यात देव आहे त्याच्यात आजार नाही, त्याच्यात दुःख नाही, त्याच्यात समस्या नाही. मला टेन्शन आपल्याला येईल, आम्हाला होईल, पण तो येतो कारण आपल्याला माहिती आहे टेन्शन हे शैतान आहे. व आपल्याला येशूला कसं बघा पकडण्यासाठी आला की नाही. मी हे पवित्र शास्त्राची जे एक्झॅक्टली मला शूट काय होतात आणि त्याने आपल्याला काय मार्गदर्शन केलं अशीच वचनं मी माझ्या बरोबर पहिले ठेवतो, बाकी दुसरी नव्हती. म्हणून जे शिकाव आहे ते आता तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये विजय मिळवायचा असेल, तुम्ही बोला ना स्टार्टिंगला येशूची परीक्षा झाली म्हणते 4 अध्याय 4 अध्याय. जेव्हा त्याची परीक्षा झाली तेव्हा तो सैतानाशी काय बोलत होता? सैतानाशी काय बोलत होता? परीक्षा झाली तेव्हा बरोबर.
मग त्याने सैतानाला हरवलं का सैतानाला पार्टनर ठेवलं? हरवलं. आज आपण बरेचसे लोक आहेत सैतानाला पार्टनर ठेवतो जगाच्या सर्व मोहासाठी. आणि तुझं पण काम होते, माझं पण काम होते. तो मोह देतो आणि आपल्या शरीराचा वापर तो करतो. देव नाही वापरत. देव चांगल्या गोष्टीचा वापर करतो. आणि जे सत्यात आहे, प्रामाणिकमध्ये आहे, वचनात आहेत, शिक्षणात आहेत, नियमात आहेत, त्याच्या मार्गात जे आहेत ते सत्य मार्गानुसार चालतात. तर त्याच्यातून परमेश्वर कार्य करतो. प्रभू येशू त्याच्यातून कार्य करतो. पवित्र आत्मा त्याच्यातून कार्य करतो. तेव्हा शैतान कार्य नाही करतो. आपली श्रद्धा आणि आपला एक जो विश्वास जो असतो तो सगळ्यात महत्वाचा. मी माणसाची साक्ष पूर्ण मान्य करतो. मी माणसावर 100% भरवसा ठेवत नाही, विश्वास ठेवतो. काय हा व्यक्ती देवाचा असा विश्वास ठेवतो, पण त्याची कृत्य देवाचे मी त्याच्यावर भरवसा. त्याला विश्वास तुझी कृत्य देवा बरोबर आहे, पण तू शैतानाला जर पकडलेला आहे आणि तुझी कृती शैतानाची आहे तर मी तुझ्या जोडीला नाही करू शकत. अनुभव घ्या. जर अनुभव घेत आहे तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी त्याची शक्ती तुम्हाला भेटत आहे. तुम्ही अनुभव घ्या. वचनाचा अनुभव घ्या, एका सामर्थ्याचा अनुभव घ्या, एका अभिषेकाचा अनुभव घ्या. आणि तो जर अनुभव मी घेत आहे तर तुमचं जीवन पवित्र आत्म्याद्वारे एक मजबूत बनलेला आहे. आज बोलवलं जाते. जशी ते बोलतात ते ऐकतात आणि देव बोलतो. कोण ऐकत? भाषाने तुम्हाला कोणी बोलवू नये. आपण बोलतात ही परमेश्वर आहे. हे बघा, हे मन भोळ जर असे फ्री असेल तर तुम्ही लोकांचं चांगलं बघणार. एक कठोर असेल तर तुमच्यामध्ये कोणतंच चांगलं दिसणार. तुम्ही दुसऱ्यासाठी आपलं जीवन जर देत असेल तर जीवन तुम्हाला कामा नाही. आणि जर स्वतःसाठी जीवन शरीर यूज करत असेल कामाला येणार नाहीये तर टेन्शन मात्र तुला कामा नाही. लोकांचं भलं बघा, ते शिकायचं, वाईट बघू नये. लोक कोणी काही सांगितलं तर विश्वास धरू नका. विश्वास नाही व्हा. मला कोणी सांगितलं हे व्यक्ती बरोबर नाही, मी नाही सांगू शकला, मला न्यायाधीश नाही बनवणार. माझ्या गोष्टीने चांगलंच आहे, कारण त्याने तुम्हाला चांगलं बघितले तर मी कशाला सांगणार की चांगला नाही. अरे विश्वासाचं नातं सोडावं लागतं. मनुष्य पवित्र आत्मेमध्ये, वचनामध्ये, शिक्षणामध्ये जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्या माणसाचं जीवन एक पवित्र आत्म्याच्या द्वारे जोडलं जातं. जेवढा प्रार्थना मजबूत तर सामर्थ्य मजबूत. तुमची प्रार्थना कमी तर शैतानी शक्ती जास्त शरीरात मजबूत. आता जर विचारतो किती लोकांचे कमरेचे काठी दुखतात जर हातवरती पकडल्याच्या हातवरती. आपलं जीवन आपल्याला शिकवतो. किती लोकांचे पाय दुखतात त्याने हातवरती. म्हणजे आपल्या सरळ जीवनामध्ये ख्रिस्त नाही. पासळ्या दुखतात, पासळ्या. आता तुमचं भविष्य जे आहे ते परमेश्वराच्या वचनानुसार नाही. आणि तो जर आतमध्ये आहे तर आम्ही फ्रेश आहे. किती लोकांचं अंग दुखते जर आतवरती. जो विश्वासात आहे, जो शिक्षणात आहे, जो नियमात आहे तर त्याच्या भविष्यामध्ये देवाचा आशीर्वाद बसलेला आहे. आम्हाला आशीर्वाद विधी बनायचा आहे की वचनात व्हायचं. 2 तास 1 तास प्रार्थनेने आरोग्य नाही मिळत.
आरोग्यासाठी वचनाची गरज आहे. इकडे 4:12 देवाचं वचन 2 धार 1 तलवारी सारखं आहे. जेवढं वचन तेवढं सामर्थ्य प्राप्त होतं, तेवढं आरोग्य प्राप्त होते, तेवढी शांती प्राप्त होते, तेवढी अद्भुत गोष्टी होतात. 1 तासात 2 तासात कोणत्या गोष्टी शक्यच होऊ शकत. जे सकाळची प्रार्थना सुरू झाली बरोबर 7ला, रात्री 12:30-1 वाजता, 12:30 ते 100% आहे. हे रोजचा कार्यक्रम आहे. तेव्हा त्या प्रार्थनेने संधी मिळत नाही. पहिला आणि शेवट देवालाच द्यायचं. उगवते आणि मावळते ते देवालाच द्यायचं. AM आणि PM तो देवाला द्यायचा. PM मधून AM मध्ये आला, AM मधून PM. तेव्हा तुम्हाला खरंच सामर्थ्य प्राप्त होईल आणि तेव्हा तुमच्या शरीरातले सर्व रोग पडणार. संधीच नाही मिळणार त्याला. घड्याळ सुद्धा 12 वाजता हात जोडतात, ती पण देवाला सांगतात आणि लोकांना सांगतात जर माझ्या टायमातून तुमच्या काही चुका झाला असेल तर मला क्षमा करा. पण माणसं असे सांगतील चुकलो तर क्षमा करा, मी काय पाप केले असं सांगतील. बरोबर की नाही? हालेलुया हालेलुया. ही सृष्टी जी आहे ही परमेश्वराने निर्माण केली, पण सगळ्यात माणूस चांगला आहे तो सगळ्यात माणूसच पापी. पक्षी प्राणी जीव जंतू यांच्यापेक्षा जास्त पाप करणारा मनुष्य, ज्याला बुद्धी, ज्याला ज्ञान, ज्याला मार्गदर्शन, ज्याला शिक्षण, ज्याला हुशारी, तो सगळ्यात मनुष्य पाप. त्याने कधी सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराला धन्यवाद दिलेला नाही, ना कधी स्तुती केली. पण पक्षी सकाळी उठल्याबरोबर पहिलं धन्यवाद देतात आणि मग स्वर्गीय देव त्याला सांगतात जा मग आवाज जायचा आहे तुम्हाला. त्याला गाव पत्ता पण माहिती, शिकला नाही, शाळेत नाही गेला तो. कोणता गावडा शाळेत गेला नाही, कोणता पक्षी शाळेत गेला नाही, कोणती कुत्री मांजरी शाळेत गेलेली ना. हर व्यक्ती शिकतो पण शिकत नाही. मी किती शिकलाय? 5वी 2दा नापास एवढा शिकलाय, पण देवाच्या दृष्टीने शिकलेला आहे ना. जे ज्ञान वरदान शिक्षण व अनुभव देणारा फक्त तोच आहे. देवाच्या ज्ञानाशिवाय कोणतं ज्ञान नाही. परमेश्वर आहे. शल्मोनाने एवढं सुंदर ज्ञान दिलं, पण तो मोहाला बळी पडला. जिवंत देवाची ओळख झाली तर बायकोच्या सांगण्याने मूर्तीची देवेचं काम केलं ते सेम याने आदामाचा. आपल्याला शिकायचं आहे सगळ्याच गोष्टी. कोणत्या आपल्यापेक्षा खाली असेल त्याचं ऐकू नका, तुम्ही नुकसानात होता. फार कठीण दिवस देवाने तुमची निवड केली. योहान 15:16 प्रमाणे तर देवाला सांगायचं उठल्यानंतर, चालतानंतर, बोलतानंतर, विचार करतानंतर प्रभू मी काय करू. एवढा शब्द बोला, प्रभू मी काय करू. मग काय सांगायचं ते तुम्ही सांगा. माझं शरीर, माझा आत्मा हे सर्व प्रभू तुझाच आहे. मी काय करू. काय सांगते? मी काय करू. हालेलुया सांगते. आपण प्रश्न सोडायचे तेव्हा देवाला फक्त एवढं सांगायचं की प्रभू मी काय करू. हे आत्मा शरीर हे सगळं तुमचंच. मला काहीतरी काम दे. मग तू सांगेल हे काम तुला दे. बरोबर? लक्ष ठेवा, सेकंद मी पण तुला काम देतो. काम देणारे 2 व्यक्ती आहे पृथ्वीमध्ये. सकाळी उठून भांडण करणं, पाप करणं, चोरी करणं, लवाडी करणं हे सगळं आहे. सकाळी उठून चांगलं करणं, चांगलं बनणं, चांगलं घडणं, चांगलं शिक्षण करणं हे बघ. लक्ष नेहमी ठेवायचं. तुम्ही प्रार्थना केली ना देवाकडे मला चांगलं शिकव, चांगलं सांग, चांगलं काम कर. पण बाजूला जे तुझ्या जोडीला आहेत त्याच्यासाठी तू प्रार्थना नाही केली.
तू त्याच्यासाठी पण, आता माझं कोण सहकारी आहे, ते माझं कुटुंब आहे, ते माझे नातेवाईक आहेत, किंवा माझे संगतीची कोणती माणसं आहेत, तर मी भक्ती करताना आम्ही सगळं लोकांनी तुझंच काम करतो. मी काय करतो, भारत देशासाठी प्रार्थना करतो, लोकांसाठी, आंदोलनासाठी, पोलिसांसाठी, रिलेटिव्हसाठी, या जगाच्या हर मानवासाठी प्रार्थना करतो की त्यांनी तुझं काम कर. आम्ही सगळे तुझ्याकडे, अशी प्रार्थना करायची. मग कोण पण माणूस भेटला ना तुम्हाला, तर तुमच्याशी बोलताना चांगलंच आणि काही वेळ असं पण येणार विनाकारण तुमच्याशी भांडण करणं, तेव्हा डोळे बंद करायचे, लक्ष नाही द्यायचं. राग बघत असेल ना तो वर बघा, तू बघतो मला, तू नाही बोलायचं. राग आला का डायरेक्ट वर बघायचं, कुठे नाही खाली दगड बघूया. काही काया बिचाऱ्या झाडू घेतात आणि पाठी मागे लागतात ना, जीव घेऊन पडतात तिच्या, कारण त्याच्या हातात रोजचा झाडूच असते साफ करायचं, पण पोरांना साफ करणार नाही, त्या मुलांना साफ करणार नाही. बाबा तू भांडण कशाला करतो, असं का वागतो, तसं का वागतो. अरे पहिला झाडू हातात घेणार, मग त्यांना झाडू करणार. अरे हा प्रश्न सगळ्यांच्या घरामध्ये, दोघांची मन जोडली पाहिजे, एक प्रेम, एक नफरत, शांतीने, समाधान. म्हणून नेहमी पवित्र शास्त्राचं, घरात बसतात ना, टीव्ही मोबाईल बघतात तुम्ही, तर त्यावेळेस थोडी बायबलची वचनं घ्यायचा, वाचा. आम्हीच शिकवावं, तुम्ही नाही कोणाला शिकवायचं. ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे त्याचा अधिकार आहे त्यांनी दुसऱ्यांना शिकवावं, असं बायबल शिकवतं. लोक बाप्तिस्मा घेतात तरी त्याच मास्टरकडे जातात, त्या ब्रदरकडे जातात, ते याच्याकडे जातात, त्याच्याकडे जातात, तर बाप्तिस्मा तरी कसं झालं तुमचा. म्हणून मी लोकांना सांगतो नाही, हे सगळं खोटं आहे, मी त्याला मान्यता देत नाही. जरपर्यंत पवित्र आत्मा तुमच्या भविष्यात उतरत नाही तत्पर्यंत तुमचे बाप्तिस्मा झालेले नाही. धर्म नाही बदलत, त्याच्या आधी कर्म बदलायचे. माणसात प्रेम ठेवायचं, हा धर्म गाणं आहे ना, जगाला एकच, हा अगदी. पूर्वी काळामध्ये चालत होता, आजच्या काळामध्ये सगळं उलट व्हायचं. कारण माणसाची बुद्धी कमी झाल्यानंतर माणूस देव शोधतो. अरे तू जन्म झाला तेव्हापासून आई बापाने तुला वाढवलं, घडवलं, मग आता तुझा धर्म करून घ्या. ही मानसिक परिस्थिती जी आहे ना, संगत वाढली ना, त्याच्यामुळे माणसाची वेगवेगळी दिशा वाढली. मनाचं परिवर्तन, माझं मत आहे, पाप सोड, समाजात वाढ, चांगल्या दृष्टीने समाजात चांगलं कर, वास्तूचा धर्म मानले, हाच तो धर्म. आता आपण या भारत देशात राहतात, बरोबर. हा मग ह्या भारत देशामध्ये सगळ्यात चांगलं या भारत देशात परमेश्वरचं प्रेम एवढं होतं की ऋतू इकडे भारत देशामध्ये चोरी झाली. सैतानाने पहिलं चोरी, 3 ऋतू भेटले, 4 ऋतू, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. आपल्याकडेच आहे की नाही, इतर बघा. कोणीच, आता बायबलची काही मुद्दे आहेत. आता आपण एशियामध्ये, बरोबर, अरब समुद्रामधली माणसं आहे. आता अरबी समुद्र म्हणजे एक कंट्री आहे, देश तसा, ते देशाची वाटण्या झाली. परमेश्वराचा जन्म या पृथ्वीवर आहे. कोण सांगतो इस्रायलमध्ये देव आहे? मग काय भारत देशात देव नाहीये? भारताची नगरी नाहीये? पृथ्वीवर आणि स्वर्गात सर्व अधिकार येशूला दिले. मग या देशात जर देव नव्हता, देवाचा जन्म नव्हता, तर तुम्ही आणि मी देवाला ओळखलंच नसतं. तर बरेचसे लोक आहेत, ते येशू ख्रिस्त एकाच गावात होता, एका गावात नाही. पहिला केरळमध्ये त्याच्या शिष्याला पाठवलं. कोणाला? थोमाला. आणि थोमाने जे मानव जे होते काही मूर्ती पूजा करतो, म्हणजे माणसाला म्हणजे किंमत नाही आणि देवाला किंमत नाही, सर्व या गोष्टीला किंमत होती.
ती निर्मिती केली त्याची किंमत, निर्माण करतेची किंमत नाही, निर्मितीची किंमत. तर निर्मितीची किंमत कोणी तयार केली? शैतानाला. शैतानाला हा अधिकार मिळाला. मग या सृष्टीचं सगळं धन मनुष्यच पकडतो, स्वर्गीय धन नाही पकडत. आता तुम्ही बघा, झाडा पानापासून काहीतरी उद्योग करा, त्याच्यातच तुम्हाला 2 पैसे मिळतील, त्याच्यात 2 पैसे मिळतील. कुठे मिळतील? या वस्तूमध्ये, बरोबर. पण देवाला सांगून मिळवणार नाही. त्या झाडाची फळं कशी येतात कोणाला माहिती आहे? आता मासली पकडायला तर झाडात किती मासली येणार माहिती आहे? टोपल्यात तरी मासली किती येते मोजणार, त्या वाट्यावर टाकणार तरी मोजणार, अंदाजे देणार सूत्र टाकून, म्हणजे एवढा आला पाहिजे अंदाज, बरोबर. खालवी पण बोंबील असेल तर बरोबर 5 बोंबील 7 बोंबील असेल, बरोबर. खालवी मोजून एवढे पैसे असं असते. ते एक सिस्टम बोलतो. मावळ्याचा गुलाम, भाजीचा वाटा अमुक एवढं, बरोबर. किलो ठेवली, किती मोजून नाही ठेवणार, शेंगा वगैरे अलग असतात. तरी बघा, परमेश्वराचे निर्माण केले. मी घास खातात तर मोजून खातात का? अंदाज करतात, बरोबर ना. तर परमेश्वराची जी निर्मिती आहे ना, ती आता पैशाला डिमांड आले. पहिला पैसा नव्हता. तुला मी भात दिलं तर तुम्ही मला मावळं द्यायचं, बरोबर. तुला तांदूळ दिले तर तुम्ही मला काय द्यायचं? मासली द्यायची. भाजीवाळ्यांकडे मासली द्यायची, भाजीवाळ्याकडून मासली. हे असा उद्योग होता, असा धंदा होता. त्यानंतर पैसा सुरू झाला. त्या पैशामुळे सगळ्या वस्तू निर्माण झाल्या. तिथून सैतानाने पृथ्वीमध्ये हक्क आणि अधिकार गाजवला, तो मानवामध्ये. आणि माणसाला पैशाच्या नादी लावलं. तेवढे पैसे तेवढे, याला किंमत, त्याला किंमत, त्याला किंमत, त्याला किंमत, अशी वाढत 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 दूर. फक्त शेवट जो येतो ना, ते येशूने शिकवलेले मध्ये 6 पासून, रोजची भाकर आज आम्हाला. त्यांनी पैशाचा उल्लेख येशू प्रभूंनी केला नाही, की मानवाला जे खरी गरज आहे ती म्हणजे अन्नाची. कसली? पैसे नाही कामाला येणार, आता मोबाईल नाही कामाला येणार, कॅम्प्युटर कामाला येणार नाही. आज तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे पांघरून शेताना नाही. आज तुम्हाला टीव्ही बिना, मोबाईल बिना, गाडी बिना, कोणत्या वाहनाद्वारे, कोणत्या वस्तूद्वारे तुम्हाला जगून देणार नाही. कारण हे मोठं शैतानाचं एक हत्यार आहे. हत्यार गरजेसाठी पाहिजे. येशूच्या कामासाठी जी गरज आहे ना, ते सोनं आहे. बाकी तुमच्या स्वतःच्या कोणत्या गोष्टीसाठी मोबाईल यूज करा, काय करा, त्याचा काहीच फायदा नाहीये. ते करा ते देवासाठी. अगदी देवासाठी कर. बघा, तुम्हाला किती खर्च जरी आला ना, तरी तो खर्च येऊन देणार नाही, कारण देव तुमच्या जोडी नाही. अगदी बघा, आता मी 6 दिवस रिट्रीटवर होत आहे, बरोबर. 6 दिवसाच्या रिट्रीट मध्ये लोकांचं उत्साह वाढवले, म्हणजे सगळं मानसिक तणावच दूर केला. आणि एवढा विश्वासाचे अनुभव आले, इकडे सामर्थ्य प्रभूचे अनुभव आले त्याच्यात, ते होतच बरोबर. हा माझा आणि जे डिग्री करतात ते असेच बघतात आले आपण काय विचार चाललाय माहिती नाही, बरोबर. जेव्हा हे मन बदलते ना, तेव्हा असं वाटते काहीच नको, ना पैसा, ना घर, ना दान, ना वस्तू, काय पाहिजे नाही, फक्त येशूच पाहिजे. जिंदगीला पहिला आणि शेवट तोच कामाला. हे काय म्हणून तू बोलता रिट्रीट करा. कारण हे बघा, आपली पावलं घसरायला लागली ना, तर तिकडे बघा, आता रस्ता साफ करायला लावले ना, तिकडे पाय मळी येऊन घसरू नये, पाय घसरू नये म्हणून साफ करायला लावले ना, केंद्राच्या बाजूला साफ करायला लावले ना, म्हणजे तुम्ही पडू नये म्हणून ना. मग तसंच हे आहे देवाचं कार्य. आम्ही पडल्यात त्यांनी सावध, बरोबर आहे ना. म्हणून जपा. जे आम्ही आणि पापात चालल्यात ना, त्याच्यातून आताच वळा, नंतर पुढे वळता येणार. ही संधी कधी सोडू नका.
जेव्हा तुमच्या प्रार्थना कमी, तर लक्षात ठेवा सैतानाचं आमंत्रण तुमच्या पाठीमागे, सगळे बोट तुमच्या पाठीमागे येतील. नंतर संधी नाही, कारण लोक 11:24 पहिल्यापेक्षा 7 आज्ञा आले ना, मी इकडे पोचू पण नाही शकत. नाही, परमेश्वर परत रिटर्न देणार नाही, संधी देऊन देत नाही. लक्षात ठेवा, हे सांगतो. कारण मला माहिती प्रभू बिना आपलं जीवन नाही. सगळं आहे आपल्याजवळ, आपल्या मस्त सुखीला, पण सुख नाही. देवाचे नियम, देवाच्या वेदी आणि देवाच्या मार्ग. मला एकच एवढं माहितीये, जेवढ्या प्रार्थना कमी तेवढं हळूहळू नुकसान जास्त. आता घरात सिलेंडरची टाकी भरून ठेवलेली, बरोबर. जर गॅस यूज केलाच नाही तर टाकी काही खाली होणार नाही. पण ती यूज करता आता सगळं खाणं पिणं सगळं जेवण बनवलं, नंतर हळूच टाकी संपते, पुन्हा भरावं लागतं. तसंही आपलं भविष्य आहे. त्या वस्तू भरू शकतात, पण आम्ही जे हरवलेले ते आम्हाला भरणं गरजेचं. तुम्हाला येऊन देणार नाही. एकदा तुमच्या घरात शैतानाने हात घातलेला असेल तर तुम्ही खूप येण्याची इच्छा करा नाही. तुमची प्रार्थना तुम्हाला स्ट्रॉंग करून देणार नाही, कारण तिथे कुठेतरी तुम्हाला फसवणार. मी आज मला माहिती आहे ना किती लोकांचं काय, प्रभूच्या मार्गात लागणाऱ्या लोकांची काय कंडिशन होत चाललंय, काय चाललंय, काय होत चाललंय, काय घडत चाललंय ते मी बघतो. या जगात सगळं मिळेल. तर मत्ते 4 अध्याय बोलला ना, त्याला परमेश्वराने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तो शैतान सांगत होता, तुम्हाला नमन करशील मी सगळं देईल. आज ही दुनिया तसंच आहे. आज तुम्ही त्याला नमन करतात ना, तेव्हा या सगळ्या वस्तू मिळतात. तुम्हाला वचन मिळणार, आणि जेव्हा वचन मिळेल तुमचं भविष्य तुम्हाला सांग. जो खरं अनुभव बघायचा असेल तर तुम्ही जेव्हा प्रार्थनेत बसतात ना मजबूत रीतीने, तेव्हा तुम्हाला तो अनुभव. आपल्या प्रत्येकाला एक शिकायचं. पाठीमागे उभे राहा, तिच्या पाठीमागे उभे राहा. अनेक मार्ग जे असतात आपल्याला वचनाने, शिक्षणाने आणि त्याच्या नियमाने चालवायचे. आता जर तुम्ही प्रभू मध्ये आहेत तर प्रभू तुमच्या देवाने दिलेल्या दानाचा वापर पहिला करा, आणि जर वापर नसेल तर फार मुश्किल आपल्या मागे. म्हणून वचन आणि शिक्षण आपल्याला एक हत्यार आहे. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, ओळख, देवाला ओळख. जर देवाला ओळखलं नसेल तर 100% तुम्ही सैतानाला ओळख. सैतानाला ओळखलं तर देवाला ओळखता येत. दोनच गोष्टी आहेत, दोन गोष्टी. म्हणून माणसाची नेहमी 2 बोटच असतात, म्हणजे 2 बरवाशी. कधी एकदा आहे ते एकदा नाही. म्हणून लोकांना आजपर्यंत या बोटाचं चित्र सापडलं नाही. माझं जिंदगी 2 बरवाशी, कधी माहिती नाही काय होईल काय. वचन मी देहाने दूर आहे. भले तुम्ही आता देहाने दूर आहे, पण देव तुमच्या जोडीला ते आहे. तर तुम्हाला देवाच्या जोडीला कसं राहत आहे कोण सांगतो? सांगते आत्म्याने मी तुम्हाला. आता तुम्ही प्रार्थनेचे आहेत, निवडलेले कार्य करतात का? किंवा 17:7 असते. तुम्ही मला दिल्यानंतर ते हक्क आहे माझं तुमच्यासाठी प्रार्थना करणं. मग तुम्ही घरी जाते काम करून काहीतरी त्यावेळेला ती प्रार्थना करावी लागते. पण तुम्ही सोडून गेलं तर तुमची प्रार्थना उपयोगी येत नाही. तर आम्ही किती जरी केले तरी देव ऐकणार नाही. यशाया 1:15 असं सांगते 18 की आपले हात रक्ताने भरलेले. जेव्हा रक्त सुरू होते हातामध्ये, पाप सुरू होतात, तेव्हा देव आपल्याला ऐकत नाही. तेव्हा आजार, तेव्हा दुःख, तेव्हा तुम्ही समस्या, तेव्हा तुम्ही संकटात, तेव्हा तुम्ही
एक विश्वासाचं नातं जोडायचं, एक सामर्थ्य जोडायचं। मी नेहमी लोकांना सांगतो, तुम्ही कोणाचा दोष काढू नका, म्हणजे कोणाची पाप काय आहे ते लोकांना नका सांगू। तुझी पाप तुला कबूल करायचे, त्याची पाप त्यांना। मी एक शिक्षण घेतो, माझा एक अनुभव आहे किंवा मी अनुभव लोकांना सांगतो। तुमच्याशी ना माझं भांडण झाले तर आपल्या दोघांना मध्ये 6-14 पर्यंत आपल्या एकमेकांना क्षमा करायची, त्यांच्यात मग ते 7 येईल। तुझा मी दोष काढायचा नाही, तुम्ही माझा पण दोष नाही। दुसरा दे 30 वर्ष तू कोणाचा दोष काढला ना तर तो पण तेच। आम्ही काय करतो माहितीये, अशी पाप वाढवतो, आणि काय चूक केले ते दोघांना सांगायची काय गरज आहे? काय गरज आहे? तू त्याच्यात प्रार्थना या तो 5 दिवस सोडत असून की तुझा भाऊ दोषात आहे, बरोबर? तो दोषात असेल तेव्हा त्याच्यासाठी तू प्रार्थना कर। कशाला? त्याचं मरण जे चालले त्याला वाचव, निंदा नका करू, नफरत करू नका, द्वेष करू। मी रात्री सारखा झोपतच नसते, सर्वांसाठी मध्यस्थी आणि प्रार्थना असते। जर तुमच्या डोक्यामध्ये कोणा व्यक्तीच्या गोष्टी ऐकायला आल्या, ते परत ऐकायला नाही आलं पाहिजे, तर त्यांच्या तोंडून त्यांची निंदा होता आली नाही पाहिजे, प्रार्थना। त्याच्यानंतर आजारी, दुःखी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, घरात आहे, या सर्व व्यक्तीसाठी प्रार्थनेला येत नाही, हा का येत नाही, ही का येत नाही, देवाला सांगायचं तुझ्या पवित्र दूतांना आज्ञा दे आणि ते सैतानाच्या हातामध्ये सापडल्या त्यांना काय कर, तू मुक्त कर, बस, बाकी काहीच बोलू नका। आज काय 10 वर्षांनी केलं तरी चालेल, पण सैतानाच्या हातामध्ये कोणाला जाऊन देतात। आणि जी गेले ते अहंकारी आहे, आता तुमच्यामध्ये मी पण आहे, माझ्या विरुद्ध आहे, बरोबर, माझी निंदा आहे, तुमच्या मनात माझ्याविषयी नफरत आहे, ती प्रार्थना पोचणार नाही पोचणार। कारण जुदाच्या मनामध्ये नफरत होती, पेत्राच्या मनात नाही। पेत्राच्या मनात येशूविषयी नाकार होकार झाला, तेव्हा पेत्राला वळण्याची संधी मिळाली, पण जुदासला वळण्याची संधी नव्हती। त्याचं मन, तन, धन, शरीर, जिथे तुझं धन आहे तिथे मन नाही, त्याचं मनच तिकडे लागलं। प्रभू येशूने त्याला तिथे ताटात हात घाल, तिथे पण त्याला समजावलं, पण तो ऐकण्याच्या लायकीत नव्हता। पण कसं आहे, आता तुम्ही जर ऐकण्याच्या लायकीत नसेल तर पुढचं भविष्य तुम्ही स्वतः ऐकायचं की आज मला ना जेव्हा दिवशी फटका लागेल बघा, त्या दिवशी आपल्याला कळते, अरे माझी चूक आता मला आता कोण बघायला नाही। देवाने शिकवलेले मुद्दे घ्या, देवाने दिलेले ज्ञान घ्या, देवाने दिलेले अनुभव घ्या आणि त्याच्याप्रमाणे चालायचा प्रयत्न करा। बोलते तुम्ही शरीराने देहाने दूर आहे, पण आत्मेने मी तुमच्या जोडीला, हे लक्षात ठेवा। परमेश्वर आपल्यापासून दूर आहे, पण आत्मेने तो आपल्या बरोबर आहे। मग आज्ञा, नियम आणि विधी जर असते ना, तेव्हा देव आपल्या बरोबर असते, तेव्हा त्याला बोलतात बाप्तिस्मा। मनुष्य तुमच्या जोडीला नाही पाहिजे, कोणता पास्टर, कोणता ब्रदर, कोणता हे, तो नाही, तुमच्या जोडीला परमेश्वर पाहिजे, असं शास्त्र शिकवतं। मी तुमच्या जोडीला नाही तर परमेश्वर तुमच्या जोडीला, हे लक्षात ठेवा। तेव्हा प्रभूच्या मार्गानुसार चालायचा। छोटीच एक प्रार्थना घेऊया। परमेश्वर पिता दयाळू बापा, तुझा प्रार्थना सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास कृपेच्या दानाने भरून सर्व मंत्र कामदार सर्व आशीर्वाद त्याच्यावर प्रत्येक व्यक्तीचं जीवन परिवर्तन, आजारी व्यक्ती, निराशा, समस्या घडत असेल तर हर एक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद प्रभूचा राज्य भेटा विशेष करा। ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, हालेलुया।